गुड मॉर्निंग. आज करतोय मी बॅक, जो माझ्या बॉडीमधला सर्वात स्ट्रॉंग आणि ॲट्रॅक्टिव्ह मसल ग्रुप आहे. आज करणार आहोत आपण बॅकचे 3 ते 4 व्हेरिएशन्स. 1.5 स्कूप प्री वर्कआउट. आता मी सांगू तुम्हाला तर माहिती आहे मी 10 ते 12 ते 15 सेट करतो प्रत्येक मसल ग्रुपचे, म्हणजे जो कुठला ट्रेन करत असेल. तर व्हेरिएशन्स 3 ते 4 खूप आहेत. पण आता बॅक जर बघितलं तुम्ही, मी डेडलिफ्ट ॲक्च्युली आधी करायचो म्हणून मी आता डेडलिफ्ट करत नाही, कारण माझा गोल आहे मसल बिल्डिंग. एक येतो हॉरिझॉन्टल पूल, एक येतो वर्टिकल पूल. हॉरिझॉन्टल पूल, वर्टिकल पूल. ह्याच्यामध्ये वर्टिकल पूलचे 2 एक्सरसाइज असतील माझे, 2 नाहीतर 1, डिपेंड करतं. तुमची जर अप्पर बॅक वीक असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टल पूल जास्त केले पाहिजेत, ते पण प्रोनेटेड ग्रिपने. कमॉन यार, प्री वर्कआउट पितो. सी वॉर्मअप करूनच घाम यायला सुरुवात झाली. का माहिती आहे? हे बघा, लाईटच नाही जिममध्ये. स्टार्ट करतोय लॅट पुल डाऊन, वर्टिकल पूल. जर लाईट नाही आली ना तर हालत खराब होणार आहे. आता या लॅट पुल डाऊनचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, जेव्हा हेवी वेट असतो ना त्याच्यामध्ये मी समजा अजून जास्त हेवी वेट टाकला तर हा उचलतोय बघा खालून, है ना. याच्यावरती पण सोल्युशन आहे आपल्याकडे, जुगाड. स्टॅक वेट संपलेलं आहे. आता याच्यामध्ये मी इथं डंबल ॲड करणार प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडसाठी. जसं मी बोललो मगाशी की मी डेडलिफ्ट पण करत नाही आणि मी फोरआर्म पण जास्त ट्रेन नाही करत. आणि हे यूज करता तुम्ही स्ट्रॅप्स. याचा बेनिफिट असा आहे की आपण जेव्हा पुलिंग मुवमेंट मारतो ना तेव्हा जी आपण ग्रिपिंग करतो, ग्रिपिंगमध्ये आपला फोरआर्म इन्वॉल्व असतो आहे ना, फोरआर्म टाईट होतो आहे. याच्याने काय होतं, तुम्ही हा लॉक केलात ना की हा इथून सपोर्ट करतो तुम्हाला. तुम्ही एल्बोमधून डिरेक्ट लॅटला टार्गेट करू शकता. फोरआर्मची इन्व्हॉल्वमेंट कमी होते. इझिली 10 to 20 kg तुम्ही जास्त लिफ्ट करू शकता. फर्स्ट वर्किंग सेट. थर्ड वर्किंग सेट. घामाने आंघोळ झाले माझी आता. लास्ट सेटला 15 रेप गेले, आता 12. रिझन हा जो घाम निघतोय ना तो आहे. मी ॲक्च्युली इलेक्ट्रोलाइट्स पण आणले नाही. थर्ड सेट करेन वर्किंग, त्याच्यानंतर क्लोज ग्रिप, लॅट पुल डाऊन, लॅट पुल डाऊन, प्रोनेटेड ग्रिप, लास्ट वर्किंग सेट. आता ना मला एक सेट आठवलं, त्या दिवशी मी त्याचे 2 सेट केलेले. सिंगल आर्म केबल रो. एकदम क्रेझी पंप येतो त्याने, पण तो लॅट पुल डाऊनचे 5 ते 6 सेट केल्याच्या नंतरच करा जर केला तर.
थोडा वेट करा, पोजिंग मारणार आहे आता. पंप दाखव, पंप कोब्रा बॅगचा सिंगल आर्म केबल रो. ओके, याचा मला काय सायंटिफिक काय नाव असेल मला नाही माहिती, तुम्ही कमेंट करून सांगा मला. पुल करताना कंप्लीट स्क्वीज तर करायचं आहे, पण सोडताना एल्बो लॉक होईपर्यंत नाही सोडायचं आहे. ठीक आहे, एल्बो अनलॉकच पाहिजे. एक करतो पोजिंगचा क्विक पोजिंग सेशन. ठीक आहे, पंप मस्त आलाय ना. एक्सरसाइज करताना मिररमध्ये फिजिक्सचा पंप बघून मन भरत नाही ना, डायरेक्ट एक डेडिकेटेड पोजिंगचा सेशनच करतो. तुम्ही करता का की लाजता जिममध्ये टी शर्ट रिमूव्ह करायला? मी तर कधीच लाजलो नाही आत्तापर्यंत, सॉरी. कशा आहेत लॅट्स? ओके, चला खूप झाला टाइमपास, आता सेट करतो परत. अगेन स्ट्रॅप्स घेतलेत मी, फक्त एक प्लेट इन्क्रीज केले. आता कॉन्ट्रॅक्शन एवढा चांगला बनवेन ना, रेप सीट करेन 10च, ट्राय करेन 12 करायला. जर गेले तर वेल अँड गुड, नाही तो फिर यस सर. बारावर पण मारला असं माझ्या ग्लूटमध्ये थोडा क्रॅम्प आला, बट नॉट बॅड, क्लीन गेली एकदम. इलेवन रेप्स. का रिझन माहिती आहे? जेव्हा आपण राईट हँडने पहिला करतो ना, त्या टाईमला राईट हँड जर मजबूत असेल, हार्टबीट हाय असते. सेकंडली आपण लेफ्ट हँडने करायला जातो ना, तेव्हा हार्टबीट हाय असते. त्याच्यामुळं तेवढी बॉडी परफॉर्म चांगली करत नाही. सेकंड रिझन आहे तो म्हणजे मसल इनबॅलन्स. मी राईटी आहे, माझा राईट हँड थोडा मजबूत आहे, तुम्ही बघितलं असेल. राईट साईडचे माझे रेप्स क्लीन गेले, लेफ्ट साईड वीक आहे, छोटा आर्म आहे माझा थोडा, तर तो इश्यू आहे.
याच्यावर मी बरीच वर्षापासून काम करतोय. तो सर्वांचाच इश्यू असतो, तुमच्यामध्ये पण असेल. तर काय जास्त स्वतःला अंडर एस्टिमेट करून घ्यायची गरज नाही. 2 सेट केले, राईट हँडने स्टार्ट केला बरोबर. आता मागाशी बघितलं तुम्ही लेफ्ट हँडचे माझे 11 रेप्स पण नाही केले कंप्लीट. आता मी लेफ्ट हँडने स्टार्ट करणार आहे आणि हा लास्ट सेट आहे माझा. त्याच्यानंतर करतोय मी बेंट ओव्हर रो, फुल हेवी एकदम. माझ्या ज्या बॅकला थिकनेस आहे ना ती बेंट ओव्हर रोने आलेली आहे. बेंट ओव्हर रो आजपर्यंत मला एक बॅकचा सेशन आठवत नाही ज्या सेशनमध्ये मी बेंट ओव्हर रो मिस केला आहे. बेंट ओव्हर रो सारखी एक्सरसाइज नाही माझ्यासाठी तरी. बघितलात 13 रेप्स. इसको बोलते हैं नॉलेज. काय रिझन सांगितले, हार्टबीट वाढते. आता हार्टबीट वाढलेले, आता राईट हँड माझा कमी परफॉर्म करेल. बघूया. लास्टचे 2-3 रेप त्याच्यामध्ये रेंज ऑफ मोशन चांगली आलीच नाही, समजलं. आता करतोय बेंट ओव्हर बारबेल रो. मी डंबल रो नाही करत, बारबेलवरती मला जास्त चांगलं वाटतं. फर्स्ट सेट आहे, वॉर्मअप करेन कारण माझी अप्पर बॅक पंप करण्यासाठी मी कोणती एक्सरसाइज नाही केलेली तशी. शॉर्टमध्ये क्लिअर करतो. बॅक अर्च, ओके. नीज अनलॉक. बार आपल्या नीच्या इथे असेल, खेचताना चेस्ट जवळ खेचायचा आहे आणि एल्बो बॉडीच्या क्लोज असतील. दॅट्स इट. एकच सेट वॉर्मअप सेट, डायरेक्ट वर्किंग सेट. 15ची प्लेट आहे, अजून 15-15 इंक्रीज करेन. 60 किंवा 80चा मी वर्किंग सेट मारेन. 3 ते 4, 15 60 kg. त्यानंतर 12.5. माझी स्ट्रेंथ खूप कमी आहे, पण मी स्मार्टली ट्रेन करतो. मी त्या इगो लिफ्टिंगमध्ये कधीच बिलीव्ह नाही करत, कारण जेव्हा आपण कम्पीट करतो, स्टेजवर असतो किंवा आपले फोटोज किंवा व्हिडिओज जेव्हा निघतात, तेव्हा कोणी विचारत नाही की हा मसल मास किती kg वेट लिफ्ट करून झाला आहे ना. मसल मास कशी ट्रेनिंग करून बिल्ड केलेला आहे हे इम्पॉर्टंट आहे. वेट तर खूप जास्त आहे. जिथं फॉर्म खराब होतो तिथं वेट टाकून देतो मी. आयरन प्लेट्स, ओजी साऊंड. डिफरंट वाइब देतात हे आवाज. तुम्ही कधी ट्राय केला असेल ना, तुम्हाला समजून येईल.
आता डेडवाली फिलिंग यायला लागली. लास्ट सेट बेंट ओव्हर रो. सीटेड रो, न्यूट्रल ग्रिप 2च सेट करेन बस. सीटेड रोची मशीन नाही तर स्टूल ठेवून पण आता टी शर्ट रिमूव्ह करतोय है ना. बॅकचा जरा व्ह्यू बघा. फोकस कधी पण पुलिंगवरती करा. इसेंट्रिकमध्ये केला पाहिजे पण थिकनेस ॲड करण्यासाठी तुम्हाला पुलिंगवरती आणि होल्डवरती फोकस करावा लागेल. सीटेड रोचा लास्ट सेट करतोय. लास्ट सेट आहे त्याच्यामुळे ना मी मॅक्स रेपिटेशन्स हिट करण्याचा प्रयत्न करेन. सी सी वर्कआउट एंड. या कोब्रा बॅगचा सेशन आज कंप्लीट झाला आहे. तुम्ही बघितल्यात ज्या नॉर्मली एक्सरसाइज असतात त्याच मी करतो. काय फॅन्सी एक एक्सरसाइज जी आहे ती मला पर्सनली खूप आवडली आहे आणि मी ती आता करतो आहे. खूप भारी पंप येतो आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्ही हा ओल्ड स्कूल जिममधला वर्कआउट सेशन एन्जॉय केला असाल. आणि मी थोडा ना कन्फ्यूज आहे की कोणत्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओ बनवू. तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओज हवे आहेत. ठीक आहे. आणि कन्सिस्टंटली व्हिडिओ मी अपलोड करत राहणार. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनवरती टच करा. सॉरी, ज्याच्याने ना तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन. ओके. तर स्टे स्ट्रॉंग मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.